So hello guys, today I decided to start the next section of our basic sciences for the 12th standard, that is the biology section. Until yet we have completed 2 chapters from the biology section in the college, but now I am going to start the next chapter from the biology on the YouTube channel. And the reason behind selecting this topic or chapter is human health and diseases, because everywhere there is a situation of coronavirus, and everyone is facing that disease. Everyone is worried about self health, the environmental health, the social health. आणि त्याच्यामुळे मी असं निर्णय घेतला की बाबा ह्युमन हेल्थ आणि डिसिजेसच्या माध्यमातून आपल्याला काही कोरोनाबद्दलची जागृती, स्वतःबद्दलची सेल्फ हायजीन बद्दलची जागृती, जेणेकरून तुमच्याही माइंडमध्ये आता फक्त हायजीन हायजीन हायजीन, कोरोना 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 अशी सिच्युएशन बसलेली आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक, अँड ऑलरेडी द प्रिव्हियस केमिस्ट्री टॉपिक वॉज आवर बायोमॉलिक्युल्स अँड यू आर इन द एन्व्हायरमेंट ऑफ बायोलॉजी. त्या टॉपिकच्या माध्यमातून जरी का तो केमिस्ट्रीचा टॉपिक असला तरी तुम्ही ते जणू काही बायोलॉजीच्या एन्व्हायरमेंटमध्ये आल्यासारखं अशी तुमची एक माइंड ॲटिट्यूड झालेली आहे. आणि त्याच्यामुळं आपण त्यानंतर मुद्दाम हा टॉपिक ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा मी निवडलेला आहे. सो रिमेंबर गाईज, बिफोर गोइंग टू स्टार्ट एनी चॅप्टर, जस्ट वी शुड नो द मिनिंग ऑफ दॅट चॅप्टर. त्या चॅप्टरचा आपल्याला मिनिंग माहिती असलं पाहिजे. इट इज ए समव्हॉट कन्सेप्च्युअल टॉपिक. थोडेसे काही कन्सेप्ट आहेत इम्युनिटी बद्दलचे, बाकीचे डिसीजेस आहेत त्यांचे मग सिम्पटम्स, कंट्रोल मेजर्स, असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे आपल्याला शिकायचे आहेत. बट व्हॉट इज मीन बाय ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मीन्स व्हॉट इज ह्युमन? यू नो ह्युमन मीन्स human beings, we people. Okay, health, what is mean by health? This term is very important. And remember guys, according to the WHO, World Health Organization, ही काय सांगते कुबा की जस्ट यू आर मेंटली, फिजिकली अँड सोशली यू शुड बी फिट. तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल, हेल्थ ज्याला आपण आरोग्य म्हणतो, आरोग्य कशाला म्हटलंय WHO न? यू शुड बी फिजिकली, शारीरिक दृष्ट्या, मेंटली, मानसिक दृष्ट्या अँड सोशली, सामाजिक दृष्ट्या जर तुम्ही वेल असाल, फिट असाल, तर WHO म्हणते की तुम्ही आजारी नाहीत, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे. लक्षात घ्या. अँड नॉट मेअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज. फक्त तुम्हाला कुठलाच रोग नाही म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं WHO म्हणत नाही. तुम्हाला कुठलं सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, कुठला सांधेदुखीचा आजार नाही, पोटदुखीचा आजार नाही, मेंदूचा आजार नाही, असं काहीच नाही म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं म्हणत नाही. WHO डिफाईन्ड द हेल्थ इन ए इलॅबोरेटिव्ह मॅनर. त्यानं थोडीशी सविस्तर व्याख्या केली. काय केली त्यानं? द हेल्थ इज नथिंग बट इट इज द स्टेट ऑफ फिजिकल. बघा कशी आहे ती, एक अवस्था आहे. फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. तुम्ही ह्या 3 दृष्टीनं तुम्ही सक्षम, फिट असले पाहिजे तर तुम्ही हेल्दी आहात. अँड नॉट, त्यांनी पुढे जोडले, नॉट मेअरली, नुसतं फक्त नॉट मेअरली अँड अब्सेन्स ऑफ डिसीज. नुसतं तुम्हाला कुठलाच रोग नाही म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं म्हणत नाही. तर काय आहे? यू शुड बी फिजिकली, शारीरिक दृष्ट्या, मेंटली, मानसिक दृष्ट्या आणि सोशली म्हणजे सामाजिक दृष्ट्या तुम्हाला कुठलाच आजार नाही. तुम्ही रस्त्याने शिव्या देत हिंडता कुणालाही, यू आर डिसीज्ड, यू आर नॉट हेल्दी असं WHO म्हणते. किंवा मेंटली तुम्ही कुणाला तरी, तुम्हाला काहीच आजार नाही आणि कुठली तरी चाकू घेताना कुणाला तरी खुपसता, म्हणजे तुम्ही मेंटली डिस्टर्ब्ड आहात. म्हणजे तुम्ही जरी कुठलाच बाकीचा आजार नाही पण तुम्ही मेंटली व्यवस्थित नाही. फिजिकली तुम्हाला कुठलाच आजार नाही, तुमचा एखादा हात वाकडा आहे, पाय वाकडा आहे, म्हणजे तुम्ही काय आहात? हेल्दी नाही आहात. असं कोण म्हणतंय? WHO म्हणते. म्हणून अगोदर आपल्याला टॉपिकचा, चॅप्टरचा अर्थ कळायला पाहिजे. तर काय आहे? हेल्थ इज नथिंग बट इट इज डिफाईन्ड ॲज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड नॉट मेअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज. फक्त डिसीज अब्सेंट असून जमणार. आणि म्हणून हे हेल्थ आहे. मग आता हेल्थ जर आपल्याला मेंटेन करायची असेल, नेक्स्ट सगळ्यात, दिस इज अबाउट द हेल्थ.
नेक्स्ट आहे मग फॉर प्रॉपर हेल्थ वी शुड मेंटेन दिस फिनॉमिनॉन हायजीन. स्वच्छता सगळ्यात महत्वाची. आता सुद्धा बघा, इन द कोविड सिच्युएशन वी आर फ्रिक्वेंटली वॉशिंग आवर हँड्स for 20 seconds with soap, any soap or any hand sanitizer, different types of chemicals we are using today. And hygiene, the social hygiene and self hygiene, सामाजिक स्वच्छता आणि स्वतःची स्वच्छता ही फार महत्वाची. हायजीन काय करते नेमकं? आजारापासून वाचवते म्हणजे नेमकं काय करते? इट प्रिझर्व यू, ती तुमचं संरक्षण करते. सगळ्यात महत्वाचं हायजीन, स्वच्छता काय करते. नेक्स्ट, इट मेंटेन युअर हेल्थ, ते तुमच्या आरोग्याला मेंटेन करण्याचं काम करते. बघा, प्रिझर्व करते, मेंटेन करते अँड ऍज वेल ऍज प्रोटेक्ट करते. हे सगळं करण्याचं काम कोण करतं? हायजीन करतं. आणि म्हणून हायजीन अगोदर स्वच्छतेकडे फार महत्व दिलं पाहिजे. आणि या टॉपिकमध्ये वारंवार त्यांनी याच्याबद्दलच जास्त बोललेलं आहे. अँड देअरफोर दिस हायजीन, मग आता आपल्याला जर हायजीन जर व्यवस्थित मेंटेन करायला लागलो तर आपली हेल्थ व्यवस्थित. मग इफ समबडी वॉन्ट टू कीप इट्स हेल्थ प्रॉपर, त्याला जर आपली स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, सो व्हॉट शुड ही फॉलो, त्यानं काय फॉलो केलं पाहिजे? सो देर इज, आय हॅव प्रिपेअर्ड वन फॉर्म्युला, आय विल से हिअर. मी इथं म्हणालोय त्या फॉर्म्युल्याला, कुठं बुकमध्ये वगैरे दिलेलं नाही, पण मी तुम्हाला एक सांगालोय, द हेल्थ फॉर्म्युला. व्हॉट इज द हेल्थ फॉर्म्युला? त्याच्यासाठी मी एक ट्रिक केलेली आहे. द ट्रिक इज मेद फॉर्म्युला. सी, दिस इज द ट्रिक. मेद, लक्षात ठेवा, मेद. व्हॉट इज दिस मेद इंडिकेटिंग? ही काय इंडिकेट करायला? द यम. बघा, तुम्हाला जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल, सो राईट ॲटिट्यूड ऑफ माइंड. पहिला शब्द लक्षात ठेवा, राईट ॲटिट्यूड ऑफ माइंड. आपला मानसिक जो दृष्टिकोन आहे तो चांगला असला पाहिजे. मन आपलं फ्रेश असलं पाहिजे, ताजतवानं असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. राईट ॲटिट्यूड ऑफ माइंड तुम्हाला हेल्दी ठेवतो. तुम्ही खूप निरोगी आहात आणि लोकांबद्दल वाईट चिंतन करता, मीन्स यू आर नॉट मेंटली स्ट्रॉंग, यू आर नॉट मेंटली पॉझिटिव्ह. म्हणजे तुमचं माइंड व्यवस्थित चालत नाही. वरून तर तुम्ही हसायलात, पण मधून तुमच्या मनामध्ये खोट आहे कोणाबद्दल तरी, म्हणजे तुमचं माइंड व्यवस्थित नाही लेकरांनो. म्हणून माइंड अगोदर व्यवस्थित ठेवायला सांगितले जर तुम्हाला हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल. नेक्स्ट, एक्झरसाइज. हे तर आज अतिशय दुर्मिळ झाले. रेग्युलर एक्झरसाइज. आजचे तरुणाई तुम्ही बघा लेकरांनो, इट इज नॉट टेकिंग सिरियसली फॉर धिस टर्म. ह्या टर्मला तर कोणीच सिरियसली घ्यायला तयार नाही. द लॅक ऑफ एक्झरसाइज इज लिडिंग टू सो मेनी टाइप्स ऑफ डिसीजेस, सो मेनी टाइप्स ऑफ डिफॉर्मिटीज इन द ह्युमन लाईफ. आज एक्झरसाइज नसल्याच जमाय. आपली लाईफस्टाईल टोटल बदलली. वी हॅव अप्लाइड द वेस्टर्न कल्चर. आपण सगळं आपल्या लाईफमध्ये वेस्टर्न कल्चरला अप्लाय केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 8, 9, 10ला उठणे, रात्री 2, 3ला झोपणे, ही जी लाईफस्टाईल आहे दॅट इज व्हेरी डेंजरस. बिकॉज नेचर डज नॉट अलाउ सच लाईफस्टाईल. नेचर आपल्याला अशी लाईफस्टाईल. बघा, अंधार पडतो 6-7ला, ह्याच्यावरूनच आपण ओळखून घ्यायचं की बाबा कुठल्याही सजीवानं स्वतःची हालचाल थांबवली पाहिजे, त्यानं आरामाकडे झुकलं पाहिजे. आणि पहाटे 4-5ला सूर्योदय व्हायला लागतो, हे आपल्याला सांगायला की तुम्ही आता जाग झालं पाहिजे आणि तुम्ही एक्झरसाइज करायला लागलं पाहिजे, काम करायला पाहिजे. आपण घरातल्या साध्या सुध्या गोष्टी लेकरांना आपण उचलून घेत नाहीत, कुणाला तरी ऑर्डर देतो, ही दे ते दे. अशा छोटे छोटे एक्झरसाइज सुद्धा फार गरजेचे आहेत तुमच्या बॉडीला फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी. तर ती एक्झरसाइज, मेद मधला ई फॉर रेग्युलर एक्झरसाइज, राईट ॲटिट्यूड ऑफ माइंड. देन दिस डी फॉर प्रॉपर बॅलन्स्ड डाएट. डाएट, आहार. अरे अरे अरे, या आहाराबद्दल तर काय न बोललेलं बरं. काय काय नाही आपण ह्या आपल्या गोदामामध्ये भरायला लागलो. काही जे ह्या 3 बोटाच्या जिभेला जे आवडलं ते आपण त्या पोटामध्ये ढकलतो. मग ते चांगलं आहे का वाईट आहे काहीच देणं घेणं नाही. ते खाली जाणाऱ्या पोटासाठी, इंटेस्टाईनसाठी, एलिमेंटरी कॅनॉलसाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी, अदर ऑर्गनसाठी ते कामाचं आहे का बिनकामाचं काहीच देणं घेणं नाही. डाएट आपला फार बॅलन्स्ड असला पाहिजे लेकरांनो. जनरली ऑइली, स्पायसी, आज आपला ह्याचा भरणा फार व्हायलेला आहे. आपण जे वरचेवर जे जड अन्न घेत, कारण आपल्या ऍक्टिव्हिटीज ऑलरेडी कमी झाल्यात, एक्झरसाइज 0 झालाय आपला, आणि त्याच्यात आपण हेवी डाएट घ्यायलो. आपण लाईट डाएट, पचणारा डाएट, आणि नुसतं डाएट घेऊन चालणार नाही, त्याला आपल्याला पचवावं लागेल, जिरवावं लागेल.
आणि हेच कारण आहेत आपल्याला आजारी पडण्याचे, आपले हेल्थ बिघडवण्याचे. म्हणून बॅलन्स्ड डाएट हा एक महत्वाचा आहे सजीवामध्ये. नेक्स्ट, जर स्वतःची हेल्दी लाईफस्टाईल जर जपायची असेल तर नेक्स्ट आहे हॅबिट. सगळं तुम्ही स्वतःच जस्ट इंट्रॉस्पेक्ट युअर सेल्फ, स्वतःच आत्मपरीक्षण करायला हे आपण फॉलो करतो का. हॅबिट, सवयी, घाण सवयी आज आपल्याला लागलेले, मग ते टोबॅको चिविंग असेल, ओव्हर ड्रिंकिंग ऑफ द टी असेल, चहा खूप घ्यायला होता आपण, द बेव्हरेजेस असतील, जे काही मादक पेय आहेत ते आहेत, स्मोकिंग आहे, झोपण्याच्या व्यवस्थित सवयी नाही, जेवण्याच्या व्यवस्थित रेग्युलर टायमिंग नाही, म्हणजे जे आपल्या सवयी आहेत त्या टोटल आपल्या आपण बिघडून टाकलेल्या आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट वी आर लुझिंग आवर हेल्थ, आपण आपलं आरोग्य गमवायला. अँड देर इज क्यू टू द हॉस्पिटल्स, नुसती हॉस्पिटलच्या समोर रांगाच्या रांग आहे, नंबर आहे 250, 300, 400, सकाळी 7ला नंबर लावला तर रात्री 7ला नंबर आहे. इतके डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण का वाढलंय? हे अगोदर होतं का? आताच बघा कोविडमध्ये दवाखाने रिकामे आहेत. का दवाखाने कुणामुळे रिकामे आहेत? म्हणजे बाकीच्या आजाराचे दवाखाने, कारण आपण घरामध्ये स्वतःला वेळ द्यायला लागलो. आपण वेळ देणं सोडून दिले ह्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आपण सकाळचा ना एक्झरसाईज करत होतो, ते आता थोडंसं आपण करायला, दिवसभर फिरू देईना, चला सकाळी तरी फिरावं. पोल्युशनचा आपला बघा एकदम जो कॉन्टॅक्ट येत होता सतत दिवसभर ह्या मागच्या कोविडच्या अगोदर, तो आता नॉन पोल्युटेड इयर झालेली आहे. बघा म्हणजे तुमचं तुम्ही मागच्या 6 महिन्यामध्ये, त्या 6 महिन्याच्या अगोदर, बिफोर 6 मंथ अँड आफ्टर 6 मंथ, प्रिव्हियस 6 मंथच्या बाबतीत बोलायला, जस्ट यू इंट्रॉस्पेक्ट युअर लाईफस्टाईल, तुम्ही किती स्वतःला बदलून घेतले. म्हणजे हे काय आपण काळजी घ्यायलो. आज आपण हात धुवत होतो का? एवढं नाही धुवत होतो. ते आता बघा मागच्या 6 महिन्यामध्ये आपण किती स्वतःबद्दल एकदम काळजीपूर्वक झालेलो. वी आर टेकिंग केअर ऑफ आवर सेल्फ, आपण स्वतःची काळजी घ्यायला लागलेलो. म्हणजे हे जर आपण सतत जर आता चालू ठेवलं, आणि कुणीतरी म्हटलंय की एखादी गोष्ट जर 7 दिवस केली तर ती आपल्याला आवडायला लागते. एखादी गोष्ट एकच दिवस केली तर ती आपण त्याला कॅज्युअली घेतो. 7 दिवस केली तर त्याच्याबद्दल आपल्याला आवड निर्माण व्हायला लागते. अँड इफ वी डू ए समथिंग फॉर 21 days रेग्युलरली, कॉन्स्टंटली, जर आपण एखादी गोष्ट 21 दिवसापर्यंत जर केली, दॅट बिकम्स आवर लाईफस्टाईल. ती आपली काय बनते? लाईफस्टाईल बनते. लेकरांनो, आज आपण मागचे 5-6 महिने झाले, 3-4 महिने झालं तरी मार्चपासनं आपण एक लाईफस्टाईल बनवून घेतली, चांगली लाईफस्टाईल. प्रत्येक गोष्ट आपण फुंकून करायला लागलेलो. इथं काहीतरी होईल ना, इथं काहीतरी, हीच लाईफ. भीती बाळगू नका. यू शुड हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. कोरोना हा तुमच्या इम्युनिटी पॉवरनं घालवता येतो. तुमची ऑक्सिजन लेवल आहे, तुमचा आहार आहे, विहार आहे, व्यायाम आहे, हे तुम्हाला कोरोनाला हरवण्यासाठी पुरेसं आहे लेकरं. जस्ट यू चेंज युअर लाईफस्टाईल, एक्झरसाइज, माइंड चांगलं ठेवा, पॉझिटिव्ह. बघा कोरोनाचाच फॉर्म्युला आहे हा, हेल्थचा फॉर्म्युला सोबत कोरोनाचा फॉर्म्युला मी द्यायलो. डाएट व्यवस्थित घ्या, सी व्हिटॅमिन रिच डाएट घ्या, मिल्क घ्या, अलग लक्षामध्ये, स्वच्छ धुवा, जे आलेली फळे. आपल्याला पुढचं एक घ्यायचं एच फॉर तेच वर सांगितलेलं हायजीन. When we follow this formula made, you will get a health. प्रॉपर हेल्थ तुम्हाला मिळायला लागेल लेकरं. हेच आहे आपल्या यशाचं रहस्य, आपल्या आरोग्याचं रहस्य. मेड फॉर्म्युला. मग आता हायजीनच्या बाबतीत मग तुमची प्रॉपर प्युअर वॉटर ड्रिंकिंग असेल, क्लिनिंग ऑफ द हाऊस असेल, किंवा द डिस्पोजल ऑफ द वेस्ट, रेग्युलर डिस्पोजल ऑफ द वेस्ट, आपल्या कचरा असेल घरातला, घराची स्वच्छता, फ्लोर क्लिनिंग असेल. कुठलंही काम हे लहान मोठं नसतं. कुठल्याही कामामध्ये कमीपणा बाळगायचा नाही लेकरांनो. पर्टिक्युलर काम हे फक्त फलाण्यानंच करावं, ही अगोदर मानसिकता आपल्या भारतीयांनी बदलायला हवी. प्रत्येक काम हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे. फ्रॉम किचन टू बेडरूम टू हॉल टू एव्हरीथिंग, सर्व काही आपल्याला करता आलं. यू शुड बी ऑलराऊंडर. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर याच्यासोबत स्वतःला सकारात्मक बनवा, स्वतःची माइंड चांगलं ठेवा, एक्झरसाइज करा, डाएट, हॅबिट, स्वतःच्या हॅबिट व्यवस्थित ठेवा, सवयी, हायजीन ठेवा. घराची असेल, पाणी असेल, स्वच्छ अन्न असेल, बाहेरून आणलेले फळं असतील, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे काय असतील, दॅट क्लीन प्रॉपरली, ते तुम्ही
प्रॉपरली क्लीन केलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? ह्या सगळ्या जर फॉलो कराल, यू विल बी अवे फ्रॉम द डिसीज, ऑर यू शुड कीप युअर हेल्थ प्रॉपर. तुम्ही स्वतःची प्रॉपर हेल्थ ठेवाल. आणि मग हे जर ठेवल तर आपल्याला पुढच्या ह्या जायची गरजच नाही. ह्या टॉपिकचा नेक्स्ट वर्ड आहे डिसीज. हे झालं हेल्थ बद्दल. व्हॉट इज मीन बाय डिसीज? डिसीज काय आहे? अलग लक्षात. डिरेंज्ड फंक्शनिंग. बघा, डिरेंज्ड फंक्शनिंग, डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ ए ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम. एखाद्या अवयवाची किंवा त्या अवयवाच्या टोटल एखाद्या पार्टची डिरेंज्ड म्हणजे बिघडलेली, फंक्शनिंग कार्य, एखाद्या अवयवाचं किंवा अवयव समूहाचं कार्य बिघडणे. कशामुळं? बिकॉज ऑफ फॉरेन इन्फेक्शन. बघा, ऑर इम्प्रॉपर डायट, improper or imbalanced diet, or heredity. बघा, डिसीज कशामुळे होतो? 3 कारण आहेत. एक तर फॉरेन अँटीबॉडी, कुठल्या तरी अँटीजनचं इन्फेक्शन होणे. वी आर फेसिंग डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस, डस्ट, इम्प्युअर वॉटर, वेस्ट, सगळंच आहे. आपण ह्या सगळ्यांच्या आपण एकतर संपर्कात येतो. त्याच्यामुळे आपल्या अवयवाचं काय बिघडते? फंक्शनिंग बिघडते. किंवा आपला आहार तरी खराब असतो, टाइम नसतो वेळेचा जेवणाचा टाइम आपला ठरवला पाहिजे. 3 टाइम थोडं व्यवस्थित जेवलं पाहिजे. सकाळी 9-10च्या दरम्यान एखाद्या वेळेस जेवा, दुपारी 2-3च्या वेळेस जेवा, संध्याकाळी 6-7च्या अगोदर जेवा. हे आपला जेवणाचा फॉर्म्युला फॉलो केला पाहिजे. बरेच जण 2 वेळा जेवतात, दॅट इज ऑल्सो गुड, ते सुद्धा चांगलं आहे. तुमचा पण टाइम ठेवा. 11ला-12ला रात्री जेवण हे चुकीचं आहे. आपल्या जेवणामध्ये आणि झोपेच्या वेळेमध्ये व्यवस्थित अंतर असलं पाहिजे. शतपावली करा जेवल्यानंतर, सकाळी फिरा, जेणेकरून हे आपलं पचन व्हायला लागेल. म्हणून इम्प्रॉपर डाएटमुळे सुद्धा आजारी पडतो. आणि तिसरं कारण आहे अनुवंशिकता, जी की आपण मागच्याच केमिस्ट्रीच्या बायोमॉलिक्युल्स मध्ये पाहिली. बरोबर आहे. सो डिरेंज्ड फंक्शनिंग ऑफ ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम ऑफ ए ह्युमन बॉडी बिकॉज ऑफ फॉरेन इन्फेक्शन, बाहेरचं इन्फेक्शन मुळे, व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल, ऑर इम्प्रॉपर डाएट ऑर हेरिडिटी, दॅट इज कॉल्ड डिसीज. हे आहे डिसीज. मग आता ही डिसीज, मग आपण एवढे वेगवेगळे सगळेच ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ह्या फॉरेन अँटीजन्सला आपण फेस करतो. मग सगळेच का आजारी नाही? काय कारण आहे? किंवा आपणच बघा, आपल्याच घरातले काही जण आजारी पडतात, काही जण पडत नाहीत. काय कारण आहे? सगळे तरी एकाच घरात वावरतात, सगळे बाहेर फिरतात. मग काय कारण आहे? बिकॉज देर इज वन वर्ड, अँड दॅट वर्ड इज इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम. बघा, we face different types of viruses and bacteria in a day-to-day life, but still some are healthy and some are diseased. काही निरोगी आहेत, काही रोगी आहेत. काय कारण आहे? का काही निरोगी राहिले आणि काही रोगी राहिले? बिकॉज एव्हरीबडी हॅज डिफरंट इम्युन सिस्टीम. आता साधं कोरोनाबद्दलच बोला. समबडी, आता बरेच जण बघा तुम्ही, आता जरी आपला आकडा जरी काय 25 लाख, 30 लाख, 40 लाख काही असेल भारताचा, एवढा जरी आकडा असला, बऱ्याच जणाला कोरोना होऊन गेलेला आहे. मोस्ट ऑफ अस फेस्ड द कोरोना. वी किल्ड द कोरोना इन आवर बॉडी. आपण आपल्या बॉडीमध्ये कोरोना एंट्री झाली, आपल्याला कोरोना झालाय सुद्धा, पण आपल्या आतल्या इनेट इम्युनिटीनं आपण त्या कोरोनाला किल केले. आपल्याला तो झालेला सुद्धा कळाला नाही, त्याचे ना सिम्पटम्स दिसले ना काहीच दिसले. म्हणजे मोस्ट ऑफ अस फेस्ड कोरोना. द कोरोना व्हायरस एंटर्ड इन आवर बॉडी अँड वी विथ आवर इनेट इम्युनिटी पॉवर वी किल्ड दॅट व्हायरस, वी डिफिटेड दॅट व्हायरस. त्या व्हायरसचा आपण पराभव केला. आणि काही जण आजारी पडून आज दवाखान्यात ऍडमिट आहे. म्हणजे बघा, काही जणांची इम्युनिटी चांगली आहे, काही जणांची इम्युनिटी खराब आहे. सगळे तर फेस सगळेच व्हायरसला करायलेत, बॅक्टेरियाला करायलेत. म्हणजे प्रत्येकाची इम्युन सिस्टीम वेगळी. What is the immune system? Immune system, it protects our body from the foreign different antigens. काय immune system? It is the system which protects our body from the foreign entities. सगळेच धरू आपण.
फॉरेन म्हणजे काही परदेशातून आलेलं नाही, आपल्या शरीराच्या बाहेरचं सगळं वातावरण म्हणजे फॉरेन एंटिटीज. मग जर्म्स, बॅक्टेरियाज, व्हायरसेस, काय फंगस, सगळंच असेल, इम्प्युअर वॉटर, सगळंच असेल जे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतं बाहेरच्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या आव्हानापासून, वेगवेगळ्या अटॅक्स पासून. दॅट इज अवर इम्युन सिस्टीम. आणि ज्यावेळेस इम्युन सिस्टीम आपली चांगली होते, वी डेव्हलप ए रेजिस्टन्स पॉवर. आपल्यात काय येते? रेजिस्टन्स पॉवर येते. व्हॉट इज द रेजिस्टन्स पॉवर? इट इज द एबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम टू प्रिव्हेंट द डिसीज. रेजिस्टन्स काय आहे? जो आपण रोध म्हणतो, विरोध करण्याची क्षमता, म्हणजे आपली एक ॲबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम, टू रेजिस्ट, टू प्रिव्हेंट, टू वॉर्ड ऑफ द डिसीज. डिसीजला आपल्यापासून दूर पळवण्याची एखाद्या ऑर्गॅनिझमची क्षमता म्हणजे त्याच्यातला रेजिस्टन्स पॉवर. आणि ही रेजिस्टन्स पॉवर इम्युन सिस्टीममुळे डेव्हलप होते. आणि ही इम्युन सिस्टीम काय आहे? व्हॉट इज इम्युनिटी? हाऊ टू डेव्हलप इम्युनिटी? What are the types of immunity? That we have to discuss in the next video. So thank you guys.